नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणारेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आमच्या व्हिडिओजना आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.6 क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.6 त्याच्यानंतर 7th सम. याच्या आधीचे जे 6 सम्स आहेत तर त्याचे 3 सम्सचे आपण 2 व्हिडिओज केलेले आहेत. तुम्हाला जर ते सम्स पाहायचे असतील तर तुम्हाला त्या आधीचे व्हिडिओज पाहावे लागतील. इथे आपण बघणार आहोत आता 7th सम. बघूया तर काय आहे. ते सुद्धा हॉट्स आहे म्हणून मी त्याला रेड स्टार केलेला आहे. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km/h. Find the speed of water current. अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीमचं गणित हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी काय दिलेलं आहे पहा. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. डाउनस्ट्रीम आणि रिटर्न येतोय म्हणजे अपस्ट्रीम झालं. आता आधी डाउनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम म्हणजे काय हे लक्षात घ्या. समजा प्रतीक या ठिकाणी आहे आणि तो जातो आहे डाउनस्ट्रीम. डाउनस्ट्रीम याचा अर्थ पाण्याचा प्रवाह ज्या डायरेक्शनने जातो आहे त्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे समजा पाणी जे आहे ते या डायरेक्शन मध्ये आहे, फ्लो होते. म्हणजे ही जी डायरेक्शन आहे या डायरेक्शनला म्हणायचं डाउनस्ट्रीम. आणि तो एका सर्टन स्पॉट पर्यंत जातोय. हे डिस्टन्स त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 36 किलोमीटर. आणि त्या स्पॉट कडे जाऊन समजा इथे आपण क्यू स्पॉट घेतला, या स्पॉट पर्यंत तो जातोय आणि इथून तो रिव्हर्स येतोय, रिटर्न येतोय. या इथे गेल्यानंतर तो रिटर्न येतोय. मग आता पाण्याचा करंटचा फ्लो जो आहे तो या डायरेक्शन मध्ये आहे. मी एरो दाखवले या डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होतोय, बरोबर ना, वॉटर करंट. आता तो ज्या वेळेला या स्पॉट पासून पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्पॉट वरती येतोय, रिटर्न येतोय, याचा अर्थ तो आता वॉटर करंट जर या डायरेक्शनने आहे तर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने तो येतोय, बरोबर. मग हा जो ऑपोजिट डायरेक्शनने येतोय त्याला म्हणायचं असतं अपस्ट्रीम. इथे त्यांनी अपस्ट्रीम हा वर्ड वापरलेला नाहीये पण इथे त्यांनी म्हटलंय रिटर्न टू द स्पॉट. मग रिटर्न टू द स्पॉट येतोय तो त्याच्या ओरिजिनल स्पॉटला रिटर्न येतोय म्हणजेच त्याला आपण म्हणतो अपस्ट्रीम. येतंय लक्षात. पुढे पहा. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 km downstream and return to the spot. म्हणजे या स्पॉट पासून हा 36 किलोमीटर जातोय, पुन्हा तो 36 किलोमीटर रिटर्न येतोय. या दोन्ही जर्नीला मिळून त्याला टोटल टाइम जो लागतो आहे तो टोटल टाइम आहे 8 hours. पुढे. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. मग तो बोटने जातोय आणि त्या बोटचा स्पीड इन स्टील वॉटर. स्टील वॉटर मध्ये बोटचा स्पीड कधी दिलेला आहे 12 km/h. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आणि आपल्याला त्या वॉटर करंटचा स्पीड काय असेल तो काढायचा आहे. मग एकच त्यांनी विचारलेला आहे म्हणजे आपल्याला वॉटर करंटच्या स्पीडला x घ्यावं लागेल, बरोबर. मग इथे आपण लिहूया लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट बी x km/h. स्पीड म्हटलेला आहे म्हटल्यानंतर
स्पीडचं युनिट तिथे न विसरता लिहायचं किलोमीटर पर आवर. हा झाला स्पीड ऑफ वॉटर करंट. त्यांनी आपल्याला दिलेला आहे स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर 12 किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ प्रतीक्स बोट in still water. Speed of Pratik's boat in still water is equal to 12 kilometer per hour. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे बरोबर ना, म्हणून इथे आपण लिहूया गिवन. आता याच्यावरून लक्षात घ्या, आता हा वॉटर करंटचा स्पीड आणि प्रतीकच्या बोटचा स्पीड या दोघांचाही आपल्याला एकाच वेळेला विचार करून टोटल स्पीड ऑफ बोट काढायचा असतो. म्हणून मग इथे आपल्याला लिहावं लागेल देअरफॉर टोटल स्पीड लिहायच्या आधी इथे एक गोष्ट लक्षात घ्या की वॉटर करंटचा स्पीड आणि बोटचा स्पीड या दोघांना जर आपण कंपेअर केलं तर बोटचा स्पीड जो असणार आहे तो वॉटर करंटच्या स्पीड पेक्षा जास्त असणार आहे. हे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इथे आपण हे आधी लिहूया स्पीड ऑफ बोट is greater than speed of water current. That is speed of boat म्हणजे आहे 12 आणि speed of water current आहे x. म्हणजे 12 is greater than x. Therefore speed of the boat downstream is equal to. आता लक्षात घ्या डाउनस्ट्रीम म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये वॉटर करंट फ्लो होतोय त्याच डायरेक्शन मध्ये त्याची बोट जाते. मग ज्या डायरेक्शनने वॉटर करंट असेल त्याच डायरेक्शनने ज्या वेळेला बोट जात असेल त्यावेळेला त्या दोघांच्या स्पीडची ॲडिशन होते. तुम्ही बघा, समजा तुम्ही रस्त्यावरून सायकल चालवताय बरोबर, मग ज्या डायरेक्शनने तुम्ही जात आहात त्याच डायरेक्शनने जर का हवा येत असेल तर आपल्या जाण्याला थोडासा स्पीड येतो. पण जर का आपण या डायरेक्शनने जातो आहोत आणि जर का हवा त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने येत असेल तर आपल्याला सायकलला पायंडल मारायला जरा त्रास होतो. आपल्या सायकलचा स्पीड आहे तो कमी होतो. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी दोघांच्या स्पीडचे आहे ते मायनस होतं, सबट्रॅक्शन होतं आणि म्हणून तिथे स्पीड कमी होतं. आणि ज्या वेळेला दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये जात असतात तर त्यावेळेला ज्या डायरेक्शनने आपण जातोय त्याच डायरेक्शनने जर का हवा येत असेल तर आपला स्पीड वाढतो. म्हणजे तिथे दोघांच्या स्पीडची ॲडिशन होते. हे इथे विचारात घ्यायचंय की जसं मी हवेचं आणि सायकलचं सांगितलं तसंच इथे वॉटर करंटचं आहे आणि बोटचं आहे. ज्या डायरेक्शन मध्ये वॉटर करंट असेल त्याच डायरेक्शन मध्ये जर का बोट जात असेल तर दोघांच्या स्पीडची होणार ॲडिशन. म्हणून मग इथे येणार स्पीड ऑफ द बोट डाउनस्ट्रीम इज इक्वल टू 12 प्लस x किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ द बोट डाउनस्ट्रीम येणार 12 किलोमीटर पर आवर. आता आपण लिहूया स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम. स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम इज इक्वल टू. अपस्ट्रीम म्हणजे आता वॉटर करंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये यायचे बरोबर. म्हणजे आता दोघांच्या स्पीडचं सबट्रॅक्शन होणार. मग आता कोणाच्या स्पीड मधून कोणाचा स्पीड सबट्रॅक्ट करायचा. म्हणून मी इथे तुम्हाला हे कंपेअर करून दिलं की स्पीड ऑफ बोट इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ वॉटर करंट.
-x किलोमीटर पर आवर. म्हणजे आपण स्पीड ऑफ द बोट डाऊनस्ट्रीम आणि स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम हे दोन्ही काढले. बरोबर आहे. आता त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की या दोन्हीसाठी लागणारा जो टाइम आहे तो 8 आवर्स आहे. दोन्हीला मिळून डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दोन्ही मिळून जी जर्नी आहे त्याला टोटल टाइम 8 आवर्स लागतो. मग आधी आपल्याला प्रत्येकाचा वेगवेगळा टाइम आहे तो काढून घ्यावा लागेल. मग आता इथे आपण लिहूया युजिंग फॉर्म्युला. त्याच्या आधी आपण डिस्टन्स कव्हर्ड किती आहे ते लिहूया. डिस्टन्स कव्हर्ड फॉर ईच जर्नी. डिस्टन्स कव्हर्ड फॉर ईच जर्नी इज इक्वल टू 36 किलोमीटर. म्हणजे डाऊनस्ट्रीम सुद्धा तो 36 किलोमीटर जातोय आणि अपस्ट्रीम सुद्धा तेवढंच 36 किलोमीटर तो रिटर्न येतोय. बरोबर की. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड फॉर ईच जर्नी 36 किलोमीटर. मग आता इथे आपण फॉर्म्युला वापरूया युजिंग फॉर्म्युला. कारण आपल्याकडे आता बघा डिस्टन्स आहे, स्पीड आहे आणि टाइम टेकन फॉर टोटल जर्नी आहे 8 आवर्स. टाइम टेकन फॉर total journey is equal to 8 hours. म्हणून मग आपण या ठिकाणी फॉर्म्युला वापरूया युजिंग फॉर्म्युला. टाइम is equal to distance upon speed. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला आपण वापरूया. म्हणजे आता प्रत्येक जर्नीसाठी डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम प्रत्येकासाठी किती वेळ लागला ते आपण काढूया. म्हणून मग मी इथे लिहिते therefore टाइम टेकन फॉर डाऊनस्ट्रीम इज इक्वल टू टाइम टेकन फॉर डाऊनस्ट्रीम. मग डिस्टन्स आहे 36 आणि डाऊनस्ट्रीम साठीचा स्पीड आहे 12 + x आणि आपण हे टोटल टाइम लिहितो आहे म्हणून याच्या इथे आपण लिहूया आवर. आणि टाइम टेकन फॉर अपस्ट्रीम इज इक्वल टू इथे पण डिस्टन्स 36च आहे आणि अपस्ट्रीम साठीचा स्पीड आहे 12 - x म्हणजे इथे येणार 12 - x आवर. बरोबर. आता बघा इथे पण टाइम टेकन फॉर टोटल जर्नी आहे 8 आवर्स. याला आपण 1 नंबर देऊ आणि इथे पण दोन्हीकडे टाइम टेकन आहे या दोन्हीला आपण देऊ 2 नंबर. मग डाऊनस्ट्रीम जर्नीचा टाइम आणि अपस्ट्रीम जर्नीचा टाइम हा दोन्ही टाइम एकत्र केला की आपल्याला टोटल जर्नीचा टाइम मिळणार आहे 8 आवर्स. बरोबर आहे. म्हणून इथे आपण लिहूया फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 इथे येणार 36 अपॉन 12 + x प्लस 36 अपॉन 12 - x इज इक्वल टू 8. आपल्याला या ठिकाणी आता हे इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. बरोबर. आता इथे काय दोन्हीकडे 36 कॉमन आहे न्यूमरेटर दोघांचा. बरोबर. म्हणून तो न्यूमरेटर आपण इथे कॉमन काढूया म्हणजे या साइडला येईल
36 कॉमन घेतले की ब्रॅकेट मध्ये येणार 1. न्यूमरेटर मधले आहेत ना 36, त्यामुळे न्यूमरेटर मधले 36 कॉमन केले की इथे न्यूमरेटर मध्ये राहणार 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये येणार 12 प्लस x प्लस इथे पण 36 कॉमन केलेले आहेत बाहेर, म्हणजे इथे येणार 1/12 मायनस x इज इक्वल टू 8. therefore 36 इंटू ब्रॅकेट. आता या दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाहीये, म्हणजे आपण करणार त्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 12 मायनस x नी 1 ला मल्टिप्लाय केलं की येणार 12 मायनस x प्लस 12 प्लस x नी 1 ला मल्टिप्लाय केलं की येणार 12 प्लस x आणि डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही डिनॉमिनेटरचे येणार मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथे येणार 12 प्लस x इंटू 12 मायनस x इज इक्वल टू 8. therefore आता हे मायनस x आणि प्लस x दोन्ही कॅन्सल झाले, बरोबर. म्हणजे आता इथे येणार 36 इंटू ब्रॅकेट 12 प्लस 12 आले 24 अपॉन 12 प्लस x 12 मायनस x. हे a प्लस b आणि a मायनस b सारखं आहे, म्हणजे आपण तिथे एक्सपेन्शन घेणार a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, म्हणजे इथे येणार 12 चा स्क्वेअर 144 मायनस x चा स्क्वेअर म्हणजे येणार x स्क्वेअर इज इक्वल टू 8. इथे आपण कोणतं एक्सपेन्शन वापरलं ते लिहिणार आहोत रिझन मध्ये, म्हणून इथे आपण लिहूया सिन्स a प्लस b a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हे एक्सपेन्शन आपण या ठिकाणी लिहिलं, बरोबर. मग आता इथे 36 इंटू 24 हे न्यूमरेटर मध्ये आले, डिनॉमिनेटर मध्ये आले 144 मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 8. therefore आता हे 144 मायनस x स्क्वेअर आहेत ना डिनॉमिनेटर मध्ये, ते इक्वल टू च्या या साइडला गेले की येतील न्यूमरेटर मध्ये, आणि हे न्यूमरेटर मध्ये इथे 8 आहे ते इथे डिनॉमिनेटर मध्ये येतील, म्हणजे 36 इंटू 24 अपॉन 8 इज इक्वल टू 144 मायनस x स्क्वेअर. 8 नी 24 ला डिवाइड करू, 8 1 जा 8 8 3 जा 24. therefore 36 आणि 3 चा मल्टिप्लिकेशन 3 6 जा 18 कॅरी 1 3 3 जा 9 9 प्लस 1 10 म्हणजे आले 108 इज इक्वल टू 144 मायनस x स्क्वेअर. आता बघा इथे दोन्हीकडे x आलेलंच नाहीये, म्हणजे इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतच नाहीये. 108 आणि 144 दोन्ही कॉन्स्टंट टर्म आहेत, म्हणजे दोन्ही कॉन्स्टंट टर्म एका साइडला येतील, म्हणजे इथे येणार मायनस x स्क्वेअर या साइडला आल्यानंतर होतील प्लस x स्क्वेअर, आणि 108 इकडे प्लस आहे ते त्या साइडला गेल्यानंतर मायनस होतील 144 मायनस 108. therefore x square is equal to 36. 144 आणि 108 चं सबट्रॅक्शन आलं 36. टेकिंग स्क्वेअर रूट, x is equal to, मग 36 चा स्क्वेअर रूट आहे प्लस मायनस 6. पण आपल्याला माहिती आहे की x म्हणजे आपण काय घेतलेलं आहे स्पीड ऑफ वॉटर करंट, आणि स्पीड ऑफ वॉटर करंट निगेटिव्ह येऊ शकत नाही, म्हणून मग इथे आपण लिहूया बट स्पीड can't be negative. therefore x is not equal to minus 6. therefore x is equal to 6. हे आपल्याला आन्सर मिळालं. पण x म्हणजेच काय आहे स्पीड ऑफ वॉटर करंट, म्हणजे आपला फायनल आन्सर लिहिणार आपण स्पीड ऑफ वॉटर करंट इज, स्पीड आहे म्हणजे स्पीडचं युनिट वापरायचं 6 किलोमीटर पर आवर.
प्रत्येक सम ज्या ज्या सम मध्ये युनिटची गरज असेल त्या त्या सम मध्ये युनिट न विसरता लिहायचं आहे. गणित खूप महत्त्वाचं आहे, नीट त्या गणिताची तयारी करायची. आता आपण पाहूया एक सम. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? बघा, या गणिताला आपण स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे हे पण हॉट्सचं आहे आणि खूप महत्त्वाचं गणित आहे. काय दिले त्यांनी आता नीट आपण समजून घेऊ. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work. Certain work complete करायचे. ते कंप्लीट करायला पिंटूला निशू पेक्षा 6 दिवस जास्त लागतात. त्यांनी म्हटले पिंटू टेक्स 6 days more. पिंटू जो आहे त्याला 6 दिवस जास्त लागतात कोणापेक्षा? दॅन निशू. म्हणजे इथे आपल्याला निशूला x डेज लागतात असं घ्यावं लागेल. म्हणजे निशू जर का x डेज मध्ये एक वर्क कंप्लीट करत असेल तर पिंटूला तिच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात, म्हणजे ॲडिशन करावी लागेल. x + 6 डेज पिंटूला लागतील, बरोबर आहे. ते सर्टन वर्क कंप्लीट करायला. मग इथे आपण आधी लिहूया, लेट दिशू टेक्स x days to complete one work. Therefore, in one day she completes. जर का x डेज मध्ये ती एक वर्क कंप्लीट करते, बरोबर ना. म्हणजे मग 1 डे मध्ये ती किती वर्क कंप्लीट करणार? इन 1 डे शी कंप्लीट्स 1/x वर्क. येतं लक्षात? x डेज मध्ये जर का ती एक वर्क कंप्लीट करते, म्हणून एका डे मध्ये एका दिवसामध्ये ती किती वर्क कंप्लीट करेल? तर एका दिवसामध्ये ती 1/x एवढं वर्क कंप्लीट करेल. आता पिंटूचे घेऊ. ॲज गिवन पिंटू टेक्स x + 6 days. त्यांनी असं म्हटलेलं आहे तिथे, बरोबर ना. पिंटू टेक्स 6 days more असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पिंटू टेक्स x + 6 days to complete one work. Therefore, in 1 day he completes 1/x + 6 वर्क. पिंटूला जर x + 6 डेज मध्ये तो एक वर्क कंप्लीट करत असेल तर मग एका दिवसामध्ये तो किती वर्क कंप्लीट करेल? तर इन 1 डे ही कंप्लीट्स. बघा ना, x + 6 डेज मध्ये जेवढं तो काम करतोय तो एक काम कंप्लीट करतोय. मग एका दिवसामध्ये त्या कामाचा काही भागच फक्त कंप्लीट होऊ शकणार आहे. मग तो किती भाग कंप्लीट होणार आहे? तर 1/x + 6 एवढा कामाचा भाग जो आहे तो भाग एका दिवसामध्ये त्याचा कंप्लीट होणार. येते लक्षात? म्हणून आपण इथे लिहिला इन 1 डे ही कंप्लीट्स 1/x + 6 वर्क. आता पुढे त्यांनी काय म्हटले बघूया. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. आता जर त्या दोघांनी हे जे आपण लिहिले ते पर्सनली एक ते जेव्हा काम करतायत ते आपण इथे लिहिलं. आता जर ते दोघं एकत्र काम करत असतील
आपल्याला लिहावं लागेल. Therefore, in one day they together complete 1 upon x plus 1 upon x plus 6 वर्ग. त्यांना आपण नंबर देऊया 8, त्याला 2 देऊया म्हणजे इथे येईल फ्रॉम 1 and 2. बरोबर. कारण हे दिशूचं एका दिवसातलं काम आहे, हे पिंटूचं एका दिवसातलं काम आहे आणि हे कंप्लीट जे आहे हे दोघं एकत्र when they together do some work त्यावेळेला they complete 1 upon x plus 1 upon x plus 6 वर्ग. हे आलं 1 डेचं. बरोबर. त्यांनी अशी कंडिशन दिलेली आहे इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. म्हणजेच 4 days मध्ये ते एक वर्क कंप्लीट करतात. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल आता ॲज गिवन in 4 days they complete 1 work. they together लिहू आपण. In 4 days they together complete 1 work. Therefore, in 1 day they together complete 1 upon 4 वर्क. बरोबर आहे. 4 days मध्ये ते 1 वर्क कंप्लीट करतात. म्हणून मग 1 डे मध्ये त्या वर्कचा किती पार्ट कंप्लीट करणार तर 1/4 पार्ट ते 1 डे मध्ये कंप्लीट करतील. बरोबर. आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण नंबर देऊ 3 आणि या पॉइंटला आपण नंबर देऊ 4. आता इथे बघा इन 1 डे दे टुगेदर कंप्लीट दिस मच वर्क आणि इथे आहे इन 1 डे दे टुगेदर कंप्लीट 1 upon 4 वर्क. बरोबर. मग इथे सुद्धा 1 डे मध्ये किती वर्क कंप्लीट करतात ते आहे. इथे सुद्धा ते 1 डे मध्ये किती वर्क कंप्लीट करतात तेच सांगितलेलं आहे. याचा अर्थ हे दोन्ही सुद्धा इक्वल असलं पाहिजे. बरोबर ना. म्हणून इथे आपल्याला लिहावं लागेल फ्रॉम 3 and 4 फ्रॉम 3 and 4 1 upon x plus 1 upon x plus 6 is equal to 1 upon 4. आता यांचा डिनॉमिनेटर सेम नाहीये म्हणजे आपल्याला इथे करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग x plus 1 ला मल्टिप्लाय केलं की येणार x plus 6 प्लस x नी 1 ला मल्टिप्लाय केलं की येणार x. डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन x into bracket x plus 6 is equal to हे 1 upon 4 असेच राहिले. x plus x येणार 2x अपॉन x ने x ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर x ने 6 ला मल्टिप्लाय केलं 6x is equal to 1 upon 4. आता हे 4 इकडे डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे इथे ते 1 ला डिवाइड आहे इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर ते 2 ला मल्टिप्लाय होतील 4 into 2x. इथे x square plus 6x हा टर्म डिवाइड आहे तो इक्वल टू च्या राईटला गेल्यानंतर तो 1 ला मल्टिप्लाय होईल म्हणजे आपल्याला x square plus 6x राईटला मिळतील. x square plus 6x. Therefore इथे 2x plus 6 आहे का x plus x 2x आहे 2x plus 6 आहे. Therefore इथे येणार 4 into bracket 2x plus 6 4
प्लस 4 6 जा 24 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6x. देअरफॉर आता या सगळ्यांना त्या साइडला घेऊया म्हणजे इकडे 0 येईल. x स्क्वेअर प्लस 6x हे दोन्ही या साइडला प्लस आहे इक्वल टू च्या त्या साइडला गेल्यानंतर होतील मायनस. देअरफॉर 0 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6 मायनस 8 डिफरंट साइन सबट्रॅक्शन लेटर नंबरचं साइन आणि इथे आले -24. म्हणजे आपल्याला इथे इक्वेशन मिळालं x स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. आता आपल्याला फॅक्टर्स घ्यायचे. असे दोन नंबर्स हवे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन येईल -24 आणि त्यांचं सबट्रॅक्शन येईल -2. मग इथे येणार 6 4 जा 24 6 4 2 आले. मल्टिप्लिकेशनला मायनस साइन म्हणजे दोघांचं साइन डिफरंट येणार. मिडिल टर्मचं साइन असेल ते ग्रेटर नंबरला येणार. म्हणजे इथे आपल्याला मिळाले फॅक्टर्स -6 प्लस 4. मग आता नेक्स्ट स्टेप आपण लिहूया या फॅक्टर्स वरून. x स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. कॉमन काढू दोघांमधून. x इंटू ब्रॅकेट x मायनस 6 इथे x मायनस 6 आले की सेकंड ब्रॅकेट पण x मायनस 6 येणार. हे x ब्रॅकेट मध्ये गेले की इथून कॉमन आले 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर कॉमन ब्रॅकेट लिहिला x मायनस 6 जे ब्रॅकेटच्या बाहेर आहेत ते एकत्र आले x प्लस 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर x मायनस 6 इज इक्वल टू 0 और x प्लस 4 इज इक्वल टू 0. -6 से होतील +6 आणि इथे होतील +4 चे -4. पण आपण x कशाला घेतलेला आहे. दिस शुड टेक्स x डेज. मग नंबर ऑफ डेज निगेटिव्ह येऊ शकतच नाही. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल बट number of days can't be negative. Therefore x is not equal to -4. Therefore x is equal to 6. मग x is equal to 6 म्हणजे काय आलं. d should takes 6 days to complete one work. Therefore d should takes x days to complete one work. आणि आता आपल्याला हवे पिंटूचं पण काढायचं आहे. मग पिंटूचं काय आहे x प्लस 6. मग इथे आपण लिहूया पिंटू टेक्स इथे x च्या इथे 6 आहे ना सर 6 डेज. x प्लस 6 is equal to 6 plus 6 is equal to 12 days to complete one work. म्हणजे दिशूला 6 डेज लागले आणि पिंटूला 12 डेज लागले. बरोबर आहे. फायनल आन्सर आपल्याला बॉक्स मध्ये लिहावं लागेल. त्यांनी आपल्याला फायनल क्वेश्चन कसा विचारलेला आहे. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट वर्क इफ दे वर्क अलोन. बरोबर. म्हणजे तुम्ही फायनल आन्सर जरा या ठिकाणी लिहिते. इफ दे वर्क अलोन. इफ दे वर्क अलोन Dishu would take 6 days and Pintu would take 12 days to complete the work. हे आलं आपल्या इथे फायनल आन्सर. लक्षात
या प्रॅक्टिस सेटमध्ये अजून 9, 10 म्हणजे अजून 2 सम्स आपले करायचे बाकी आहेत. पण हे जे 2 सम्स होते हे सुद्धा हॉट्स होते आणि याचं एक्सप्लेनेशन जरा खूप जास्त होतं. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुढचे जे 2 सम्स आहेत त्या सम्ससाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.